हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही पार्ट सेकंड आहे तर त्यामधला जो काही 15 चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तो पाहणार आहोत. आता लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? एखादा ऑर्गॅनिझम जिवंत राहतो याचा अर्थ काय? तर त्याच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात. इन द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम व्हेरियस प्रोसेसेस टेक प्लेस इन डेली लाईफ, डे टू डे लाईफ मध्ये. म्हणजे बघा, प्रत्येक सेकंदाला लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये बरेचसे वेगवेगळे बदल होत असतात, वेगवेगळे प्रोसेसेस होतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात आणि त्या ज्या काही लाईफ प्रोसेसेस, मग त्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्यांना आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो. त्यामागचं कारण काय? तर या छोट्या छोट्या प्रोसेसेस मुळेच आपण आज जिवंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण श्वास घेतो, राईट? मग आता आपण श्वास घेतोय तर ही आपल्याला साधी सरळ प्रक्रिया वाटते, पण खरं तर ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. म्हणजे आपण श्वास घेतो, मग ते ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये जातं. ते ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्या अन्नाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारं जे काही ग्लुकोज आहे त्याचं ब्रेकडाऊन करतं आणि त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते इन द फॉर्म ऑफ एटीपी. अशी ही ओव्हरऑल प्रोसेस. मग आपल्याला साधा सरळ दिसणाऱ्या या प्रक्रिया आपलं जे काही लाईफ आहे म्हणजे आपलं जे काही जीवन आहे ते सस्टेन करण्यासाठी, ते कायमस्वरूपी टिकवण्यासाठी मदत करतात, म्हणूनच यांना लाईफ प्रोसेसेस म्हणतात. मग आपण म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या, मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कोण कोण येतं? बेसिकली आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये फक्त दोन ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो, दॅट इज प्लांट्स अँड अदर ऑर्गॅनिझम्स लाईक अस, आपल्यासारखे अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा, ऑर्गॅनिझमचे जे काही लिव्हिंग आपण कोणाला म्हणतो तर त्यांचे स्पेसिफिक असे कॅरेक्टर्स असतात. दे कॅन ग्रोथ, दे कॅन रिप्रोड्यूस, दे कॅन बी ईट, म्हणजे ते अन्न ग्रहण करू शकतात, ॲज वेल ॲज दे रेस्पायर, दे एक्सक्रीट. मग अशा ज्या काही प्रोसेसेस आहेत तर त्यांना एकत्रितपणेच आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो. मग आता लाईफ प्रोसेसेस काय असतात, आपण त्यांना लाईफ प्रोसेसेस का म्हणतो हे तुम्हाला समजलंच असेल. मग या लाईफ प्रोसेसेस इतक्या महत्वाच्या आहेत का? तर जर या लाईफ प्रोसेसेस झाल्या नाही तर आपलं जे काही बॉडी फंक्शनिंग आहे ते टोटली डिस्टर्ब होतं. म्हणूनच या सर्व लाईफ प्रोसेसेस इतक्या महत्वाच्या आहेत, त्या खूप महत्वाच्या. म्हणजे बघा, आपण जर 5 मिनिट श्वास नाही घेतला काय होतं? तुम्ही म्हणाल की मॅम सफोकेट व्हायला लागतं, म्हणजे गुदमरल्यासारखं व्हायला लागतं, खूप वेगळं वाटतं. मग आपण 5 मिनिटांसाठी जर श्वास बंद केला तर आपल्याला एवढा त्रास होतो. मग विचार करा, ही आपली लाईफ प्रोसेसेस आहे की हो? म्हणजे आपल्याला श्वास आपण नाही घेतला तर आपण पूर्णतः ब्लँक होतो. बऱ्याचशा वेळेला व्यवस्थित पद्धतीने श्वास न घेतल्यामुळे, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपण बेशुद्ध सुद्धा पडतो. मग असे प्रसंग त्या ठिकाणी घडतात आणि त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स येतील तर त्यांना आपल्याला फेस करावं लागतं. मग यावरून काय सिद्ध होतं? इट प्रूव्ह दॅट द रेस्पिरेशन इज द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. वी कॅनॉट लिव्ह विदाउट रेस्पिरेशन. मग तशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये होतात. फक्त आपल्याच नाही तर प्लांटच्या सुद्धा बॉडीमध्ये होतात, कारण दे आर ऑल्सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग त्यांच्याबद्दलच इन डिटेल, अगदी टप्प्याटप्प्याने, अगदी व्यवस्थित पद्धतीने या चॅप्टर मध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला लक्षात घ्या, दिस इज द पार्ट फर्स्ट. हा आपल्या चॅप्टरचा पहिला भाग आहे. सो इन द प्रिव्हियस क्लासेस, म्हणजे आपण जेव्हा लहान वर्गांमध्ये होतो, 5वी मध्ये, 6वी मध्ये, 7वी मध्ये, तर त्या वर्गामध्ये आपल्याला दोन सिस्टीम प्रामुख्याने शिकवल्या जातात किंवा त्यांचे जे काही फंक्शनिंग आहे ते आपल्याला माहिती होतं किंवा ते आपल्याला त्या ठिकाणी सिलेबसला असतं. दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असा विचारलाय, दॅट इज हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क्स. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते हे तुम्हाला आठवायचं आहे. फर्स्टली आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम कशा पद्धतीने वर्क करते हे थोडक्यात रिकॉल करूया अँड देन वी विल सी आफ्टर अबाउट रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके? तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे मेनली काही पार्ट्स येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये पार्ट्स आहेत, हँड्स, लेग्स, माउथ, नोज, आईज, इयर्स, त्यानंतर फोरहेड, माउथ. तर असे जे काही बॉडी पार्ट्स आहेत
त्याच्याच पद्धतीने या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा बरेचसे पार्ट्स आहेत, लाईक माउथ, बक्कल कॅव्हिटी, एलिमेंटरी कॅनल, मग त्यानंतर स्टमक, लार्ज इंटेस्टाइन अँड स्मॉल इंटेस्टाइन. every part of the digestive system have a specific function. प्रत्येक पार्टचं एक स्पेसिफिक असं फंक्शन आहे. म्हणजे स्टमक त्याचंच काम करणार, जे काही स्मॉल इंटेस्टाइन आहे ते त्याचंच काम करणार, माउथ अँड बक्कल कॅव्हिटी वर्क्स देअर ओन, ते त्यांचं स्वतःचं काम करणार. दे कोऑर्डिनेट विथ ईच अदर, एकमेकांशी ते कॉन्टॅक्ट करतात, एकमेकांशी समतोल राखतात आणि डायजेस्शन ही जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण करतात. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीमचं सुद्धा तसंच. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काही पार्ट्स येतात, फॉर एक्झाम्पल नेझल कॅव्हिटी आहे, त्यानंतर मग फॅरेंक्स असेल, थ्रू फॅरेंक्स द एअर गोज इनटू लंग्स अँड देन थ्रू लंग्सच्या माध्यमातून जी काही हवा आहे ती कुठे जाते, इन द सॅक लाइक स्ट्रक्चर इन द लंग्स, दॅट इज अल्व्हिओलाई. आणि त्यानंतर मग ही ओव्हरऑल प्रोसेस टेक्स प्लेस होते. आपण थोडक्यात आठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यानंतर बघा, we have studied how digested food or oxygen inhaled by the lungs is transported to every cell of the human body. आपण हे सुद्धा अभ्यासले की जे काही डायजेस्टेड फूड आहे किंवा ऑक्सिजन आपण इनहेल करतो आपल्या लंग्स मध्ये, तर ते आपल्या ह्युमन बॉडी मध्ये कशा पद्धतीने प्रत्येक सेल कडे ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणजे वाया ब्लड म्हणा किंवा थ्रू वेगवेगळे सेल प्लाझ्मा आहे, तर त्यांच्याद्वारे हे जे काही मटेरियल्स आहेत तर ते काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. नेक्स्ट बघा, द फार्मर ऑल्सो ट्रायज टू ट्रान्सपोर्ट द वॉटर फ्रॉम वेल्स और डॅम्स थ्रू द मेन चॅनल टू एव्हरी प्लांट. आता बघा, तुम्ही कधी शेताकडे गेलात अर्थातच, तर बघा शेतकरी बांधव काय करतात, तर जे काही पीक आहे तर त्या पिकामधल्या प्रत्येक प्लांटला स्पेसिफिकली पाणी मिळावं, मग ते पाणी कुठून देतात, मग ते बोरवेलचं पाणी असेल, वेल्सचं विहिरींचं पाणी असेल, डॅम्सचं पाणी असेल, मेन चॅनलचं पाणी असेल, यांच्या अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक प्लांटला पाणी मिळावं यासाठी ते प्रयत्न करत असतात. तशाच पद्धतीने आपले जे काही ऑर्गन सिस्टीम्स आहेत तर ते प्रत्येक सेल्सला ऑक्सिजन मिळावं, ब्लड मिळावं किंवा मग त्यांचे जे काही डायजेस्टेड फूड आहे, मिनरल्स आहेत, विटामिन्स आहेत ते मिळावेत यासाठी प्रयत्न करत असतात. नेक्स्ट पॉइंट, the food absorbed by the digestive system is converted into energy. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम द्वारे जे काही फूड आपण घेतो, म्हणजे आपल्याकडे म्हणलं जातं की मशीनला वर्क करण्यासाठी एनर्जी लागते, मग आपली बॉडी सुद्धा एक मशीन आहे आणि तिला सुद्धा वर्क करण्यासाठी एनर्जी लागते. आता एनर्जी म्हणजे काय, द कॅपॅसिटी टू डू वर्क, एखादं काम करण्याची आपली क्षमता म्हणजे अर्थातच एनर्जी. आता उदाहरणार्थ बघा, आपण दिवसभर उपाशी आणि आपण काय करतोय, कंटिन्युअसली म्हणजे सातत्याने काहीतरी काम करतोय, खेळतोय, बागडतोय, उड्या मारतोय, आणि मग जर आपल्याला कोणी आणखी परत थोड्या कालावधीनंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पण म्हणजे दिवसभरामध्ये आपण खूप खेळलोय आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला जेवायला नाही दिलं आणि आपल्याला परत सांगण्यात आलं की तुला परत खेळायचंय, तर आपण काय म्हणाल की माझ्या शरीरामध्ये अजिबात एनर्जी नाही आणि मी परत खेळू शकणार नाही. मग ही एनर्जी असते का, आपण जे काही अन्न खातो त्या अन्नातले जे काही इसेन्शियल न्यूट्रिशन्स आहेत म्हणजे महत्वाचे घटक आहेत तर ते आपल्या शरीराद्वारे ऍब्सॉर्ब केले जातात, ते आपल्या शरीराद्वारे शोषले जातात आणि त्यांचं कन्व्हर्जन एका इन द फॉर्म ऑफ एटीपी केले जातं, ज्याला आपण ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो. एक चलन आहे ते आपल्या बॉडीचं. थोडक्यात आपण दुकानात जातो त्यावेळेला आपण दुकानदाराला पैसे देतो, मग तशाच पद्धतीने आपल्या शरीराला सुद्धा एनर्जीसाठी एटीपी लागतात, एटीपीचे पैसे लागतात. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम कशा पद्धतीने एनर्जी फूडला एनर्जी मध्ये कन्वर्ट करते हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिस एनर्जी अँड ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्ट व्हाया ब्लड थ्रू आउट द बॉडी. आता जी काही एनर्जी आपण क्रिएट केली विथ द हेल्प ऑफ फूड, तर ती एनर्जी असेल, फूड असेल, एनर्जी असेल किंवा ऑक्सिजन असेल, हे दोघेही ब्लडच्या माध्यमातून संपूर्ण शरीरामध्ये पार्सलाइज केले जातात. म्हणजे प्रत्येक सेलला पोहोचवण्याचं काम कोण करतो, तर आपला ब्लड करतो. मग ब्लडच का करतो, कारण ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तो फ्लुइड आहे, लिक्विड आहे
लिक्विड मध्ये सहज सबस्टन्स फ्लो होतात, एक टिश्यू आहे आणि मग तो प्रत्येक सेल पर्यंत पोहोचतो. म्हणूनच ब्लड अंतर्गत ऑक्सिजन आणि एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. आता एवढे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने क्लिअर झाले असतील तर आपण आपली गाडी थोडीशी पुढे सरकूया. सी हियर. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्टेशन. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय? आपण आता वाहतूक पाहतोय का? नाही. तर आपल्या शरीरामध्ये बरेचशा पदार्थांची ने-आण केली जाते. मग ते पदार्थ आपल्यासाठी उपयुक्त असतील, आपल्यासाठी घातक असतील तर ते आपल्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम्स, वेगवेगळे ऑर्गन्स आपल्याकडे कार्यरत आहेत. पण आपण जर प्लांटचा विचार केला तर त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा अशी बऱ्याचशा ऑर्गन सिस्टीम कार्यरत आहेत. ते ऑल्सो वर्क, ते सुद्धा काम करतात. मग आता आपल्या शरीरामध्ये ब्लड द्वारे होतं, मग आता प्लांटच्या शरीरामध्ये ब्लड आहे का? नाही. मग त्यांच्या शरीरामध्ये त्यांना ऑक्सिजन म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, फूड म्हणा कसं मिळतं हेच आपण आता जाणून घेणार आहोत. See here. By the process of transportation, a substance either synthesized or absorbed in one part of the body reaches another. ट्रान्सपोर्टेशन ही प्रक्रिया अशी आहे ज्यामध्ये एखादा पदार्थ काय केला जातो? सिंथेसाइज केला जातो, त्याचं प्रिपरेशन केलं जातं और आपल्या बॉडीच्या एखाद्या पार्टद्वारे ऍब्सॉर्ब केलं जातं आणि त्याला परत दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्या बॉडीमध्ये आपण फूड घेतो, मग त्या फूड मध्ये असणारे जे काही मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, ते ओव्हरऑल बॉडीला पोहोचवण्याचं काम कोण करतं? ब्लड करतं. मग ट्रान्सपोर्टेशन होते त्या ठिकाणी कोणाचं ट्रान्सपोर्टेशन होते? तर मिनरल्स, विटॅमिन्सचे ट्रान्सपोर्टेशन होते. कोणाच्या अंतर्गत होत आहे? तर ते ब्लडच्या अंतर्गत होत आहे. मग प्लांट्स मध्ये कोणाच्या अंतर्गत होतं? बघा, आता आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला डिस्कस या संदर्भाखाली दोन प्रश्न दिलेले, सिंपल क्वेश्चन्स आहेत, डे टू डे लाईफ मध्ये आपण पाहणार आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हाय डू वी ईट fruits and vegetables? Do the plants also need minerals like we do? बघा, आपण विटामिन्स, मिनरल्सची कमतरता होऊ नये, त्यांची डिफिशियन्सी होऊ नये यासाठी आपण त्यांना ईट करतो. त्यांच्या माध्यमातून आपण आपल्याला शरीराची जी काही गरज आहे, म्हणजे शरीराला वेगवेगळे प्रथिन, कार्बोदक इत्यादींची गरज असते, ती गरज आपण भागवतो. मग तशाच पद्धतीने प्लांटला सुद्धा मिनरल्सची, विटामिन्सची गरज असते का? अर्थातच असते. त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा मिनरल्सची, विटॅमिन्सची जर कमतरता असेल तर त्या ठिकाणी त्यांना बरेचसे डिसीज होतात. आपल्यामध्ये बघा कसं होतं, आपल्याला जर एखाद्या विटॅमिनची डिफिशियन्सी झाली, आपल्याला जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला विटॅमिन ए ची डिफिशियन्सी झाली तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस होतं. लाईक दॅट या प्लांट्स मध्ये सुद्धा एखादा मिनरल कमी झाला की त्यांचे जे काही सिम्पटम्स आहेत ते त्यांच्या बॉडीवरती, त्यांच्या फंक्शनिंग वरती आपल्याला दिसायला सुरुवात होते. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन बघा, फ्रॉम वेअर डू द प्लांट्स गेट इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अदर दॅन कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन? आता इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय? तर असे सबस्टन्सेस जे की कार्बन शिवाय आहेत. तर आता कार्बन डायऑक्साइड आहे किंवा ऑक्सिजन आहे, तर यांच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत ते प्लांट्स कोणाकडून घेतात? कोणाकडून घेत असतील? ते आपल्याला म्हणतात का की मला इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसची कमतरता आहे, मला थोडेसे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस द्या? नाही. ते मातीतून, हवेतून, त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला असणारे जे काही घटक आहेत तर त्यांच्यातून ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस घेत असतात. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट, most plants move from one place to place but plants do not. आता animals काय करतात? आता समजा मला भूक लागली तर मी काय करणार? एका प्लेस वरून दुसऱ्या जागी डिस्प्लेस होणार आणि माझी जी काही अन्नाची गरज आहे, म्हणजे मीन्स आपले जे काही जेवण आहे ते मी करणार. पण animals तसं करू शकतात का? ते हालचाल करू शकतात का? they cannot move from one place to another place. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. का? कारण त्यांचे जे काही रूट्स आहेत तर ते जमिनीमध्ये अनकॉर्ड झालेले आहेत, जमिनीमध्ये रुतले गेलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना हालचाल करता येत नाही. सो देयर आर मेनी डेड सेल्स इन द प्लांट बॉडी. प्लांट बॉडी मध्ये बरेचसे डेड सेल्स असतात. म्हणून
दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू ॲनिमल्स. ॲनिमल्सच्या तुलनेमध्ये त्यांना खूप कमी प्रमाणात एनर्जी लागते. का कमी प्रमाणात एनर्जी लागते? कारण त्यांच्या सर्वच्या सर्व सेल या लिव्हिंग नाहीत. काही सेल्स लिव्हिंग आहेत तर काही सेल्स या डेड आहेत. नेक्स्ट बघा, प्लांट्स नीड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड सोडियम. ओके, प्लांट्सला कोणत्या कोणत्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसची गरज असते? तर नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड सोडियम. ओके, जर तुम्ही यांचे इनिशियल्स लक्षात ठेवलात तर तुम्हाला हे लक्षात राहील की इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मध्ये काय काय येतं. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड सोडियम. ओके, त्यानंतर बघा, soil is the nearest and richest source of these substances. मग आता हे पदार्थ मिळवण्याचं सगळ्यात जवळचं आपलं असं कोड असेल प्लांटसाठी तर सॉइल असेल. मग ते सॉइल मध्ये त्यांचे जे काही रूट्स आहेत तर डेप्थ वरती घालतील, म्हणजे अगदी ते खोलवर त्यांच्या मुळाने येतील आणि त्या ठिकाणी त्यांची जी काही अन्नाची गरज असेल, त्यांची जी काही मिनरल्सची गरज असेल ती भागवतील. Roots of plants absorb these substances from the soil and transport them. There are specific types of tissues to perform this function. जे काही रूट आहेत तर ते सॉइल कडून वेगवेगळे मिनरल्स ऍब्सॉर्ब करतात आणि मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा करतात. आता रूट्स कडे मिनरल्स आले, मग रूट्स स्वतः ठेवून घेतील का? नाही, तर ते काय करतील? डिस्ट्रीब्यूट करतील. म्हणजे स्टेमला एवढे मिनरल्स, लीव्हजला एवढे मिनरल्स, याला एवढे, म्हणजे अशा पद्धतीने ते त्यांच्याकडे असणाऱ्या ओव्हरऑल जो काही मिनरल्सचा स्टॉक असेल तर त्याचं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये डिस्ट्रीब्युशन करतील. त्या ठिकाणी त्यांचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे टिश्यू कार्यरत असतात, वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम कार्यरत असतात. पण त्या ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडी मध्ये असणारं जे काही ब्लड आहे त्यासारख्या नसून वेगळ्या स्वरूपाच्या असतात. मग ते काय काय आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते टिश्यूज येतात, कोणते कोणते सेल्स येतात हे आपण समजून घेऊ. The xylem conducts the water whereas the phloem conducts the food. आपण आत्ताच पाहिलं की स्पेसिफिक टिश्यू त्या ठिकाणी कोणते कोणते ते, दॅट इज झायलम आणि सेकंडली फ्लोएम. झायलमचं काम काय की तर तो रूट कडून जो काही ऍब्सॉर्ब केलेलं पाणी आहे ते ऑल प्लांट्स पार्ट्सला प्रोव्हाइड करणं, हे काम कोण करतं? झायलम. आणि फ्लोएम काय करतो? तर फ्लोएम कंडक्ट द फूड. जो काही फ्लोएम आहे तर जो काही फूड आहे तर त्याला कंडक्ट करतो, म्हणजे प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हा फ्लोएम करतो. ओके, बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं की झायलम काय काम करतो, फ्लोएम काय काम करतो. तर लक्षात ठेवा की झायलम वॉटर कंडक्ट करतो, फ्लोएम आता फ्लोएम म्हणतोय आपण मीन्स तो काय कंडक्ट करणार? फूड. अशा पद्धतीने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो. ऑल द पार्ट्स ऑफ द प्लांट्स आर कनेक्टेड विथ दीज कंडक्टिंग टिश्यू. आणि प्लांट्सचे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत तर ते एकमेकांना कनेक्टेड आहेत विथ द हेल्प ऑफ दिस कंडक्टिंग टिश्यू लाईक झायलम अँड फ्लोएम. त्यानंतर आता आपण वॉटर ट्रान्सपोर्टेशन प्लांट्स मध्ये कशा पद्धतीने होतं हे जाणून घेऊया. आपल्याला एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचं आहे. एक्सपेरिमेंट काय आहे लक्ष द्या. आपल्याला एक छोटासा प्लांट घ्यायचे, बल्सम किंवा ट्यूबरोज ज्याला आपण म्हणतो. तर त्याचे जे काही रूट आहे तर ते कशा पद्धतीने वर्कआउट करतात हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्या ज्या काही मुळा आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहेत. इथे फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सॅफ्रे किंवा इवोसिनचा स्टेम घ्यायचा आहे, वॉटर मध्ये टाकायचे त्याचे ड्रॉप्स आणि मग जे काही स्टेम असेल किंवा त्याच्या ज्या काही वेन्स असतील, शिरा असतील तर 2 ते 3 तासानंतर ऑब्झर्व करायचं आहे. मग तुमच्या काय लक्षात येईल? द वेन्स आर टर्न रेड बिकॉज दे ऍब्सॉर्ब द व्हॉट? दे ऍब्सॉर्ब द सॅफ्रिन स्टेन और इओसिन स्टेन. तर इओसिन या ठिकाणी आपण यूज केलेलं, मग ते इओसिन स्टेन त्यांनी काय केलं? ऍब्सॉर्ब केलं, म्हणूनच त्यांच्या वेन्स या रेड झाल्या. मग या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काहीतरी क्लिअर मिळतो, आपल्याला समजतं की या प्लांट्स मध्ये कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर होतं. सी हियर. आता या ठिकाणी तुम्हाला आपण आत्ताच पाहिलं की प्रत्येक प्लांट मध्ये वेगवेगळे टिश्यूज असतात, स्पेसिफिक टिश्यू असतात. त्यापैकी फर्स्ट होता वॉटर कंडक्ट करणारा कोण? तर झायलम. आणि फूड कंडक्ट करणारा कोण? फ्लोएम. मग आता या ठिकाणी आपण वॉटर कंडक्ट करतोय, मग आपल्याला कोणता टिश्यू युजफुल असेल? दॅट इज झायलम. फक्त कोण? झायलम. मग आता झायलम
रूट कडून कशा पद्धतीने अदर बॉडी जो काही अदर बॉडी पार्ट्स आहेत प्लांट्सचे त्याच्याकडे वॉटर सप्लाय करतो हे समजूया. रूट सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड मिनरल्स इन द सॉइल. आता रूट खाली जमिनीमध्ये रुतलेले असतात, म्हणजे जमिनीमध्ये असतात ते, तर ते काय करतात तर वॉटर आणि मिनरल्स ऍब्सॉर्ब करतात जमिनीमध्ये. वॉटर अँड मिनरल्स एंटर द सेल्स ऑन द रूट सरफेस ड्यू टू डिफरन्सेस इन कॉन्सन्ट्रेशन. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की जे काही वॉटर आहे ते हायर कॉन्सन्ट्रेशन लेवल टू लोअर कॉन्सन्ट्रेशन लेवल जातं. म्हणजे ज्या ठिकाणी वॉटरचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणाहून ते कमी वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या भागात आपोआप जातं. मग आता रूट मध्ये वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, मग वॉटर आणि मिनरल्स काय करतील तर ते रूट सरफेस मध्ये एंटर करतील, इथे दाखवल्याप्रमाणे. मग काय होतं, मग जे काही सेल्स आहेत as a result these cells become turgid. These turgid cells exert pressure on the adjacent cells. This is called root pressure. मग त्या ज्या काही adjacent cells आहेत, आता इथे लक्ष द्या, ज्या काही adjacent cells आहेत तर त्या adjacent cells थोडेसे फुगतील आणि आजूबाजूच्या सेल वरती त्या थोडासा ताण निर्माण करतील. म्हणजे बघा, स्पेसिफिकली आपला एक छोटासा क्लासरूम आहे. ओके, एक्झाम्पल लक्षात घ्या. आणि आपण काय केलं, यामध्ये छोटे छोटे बलून ठेवले. मग त्या ठिकाणी काय होतील, जास्त बलून बसतील आणि मग त्यामधले काही बलून्सना आपण हवा भरून मोठं केलं. मग जे काही छोटे बलून्स असतील ते काय होतील, बाजूला सरकतील आणि मोठ्या बलून्सला आपल्याला जास्त काय लागेल, जागा लागेल. तशाच पद्धतीने जे काही टर्जिड सेल आहेत, म्हणजे ज्या काही फुगलेल्या सेल आहेत त्यांना जास्त जागा लागेल. दे विल ऑक्युपाय मोर स्पेस. Under the effect of this pressure, आता या प्रेशरमुळे water and minerals reach the xylem of the root and reduce the difference in concentration. They are continuously pushed forward. मग याच प्रेशरचा परिणाम म्हणून वॉटर आणि मिनरल्स काय होतात, झायलम पर्यंत पोहोचतात आणि जे काही रूट आहेत तर ते कॉन्सन्ट्रेशनचे जे काही डिफरन्स आहे ते रिड्यूस करतात आणि त्यांना जे काही वॉटर आणि मिनरल्स आहेत त्याला फॉरवर्ड पुश करतात. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस कंटिन्युअस मुवमेंट अ वॉटर कॉलम इज फॉर्म. आणि या कंटिन्युअस मुवमेंटमुळे वॉटर कॉलम त्या ठिकाणी फॉर्म होतो, विच इज कंटिन्युअसली पुश्ड आहे, जे की सातत्याने पुढे 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 वॉटर ढकललं जातं आणि त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत, म्हणजे त्या बॉडी वॉटर प्लांट बॉडी पार्ट पर्यंत पोहोचलं जातं. दिस प्रेशर इज सफिशियंट टू लिफ्ट द वॉटर अप इन श्रब्स, स्मॉल प्लांट्स अँड स्मॉल ट्रीज. आणि अशा पद्धतीने हे जे काही वॉटर कंडक्शन आहे ते श्रब्स मध्ये होतं, स्मॉल प्लांट्स मध्ये होतं आणि स्मॉल ट्रीज मध्ये सुद्धा होतं. म्हणजे आपल्याला बघा, जर आपल्याला ग्राउंड लेवल वरती जर वॉटर घ्यायचं असेल तर आपण काय करतो तर तशाच पद्धतीने पाईप लावून घेतो. बट आपल्याला जर वरच्या मजल्यावरती पाणी चढवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी पंपिंग मोटर, म्हणजे आपली जी काही मोटर आहे तिचा वापर करतो. मग बघा, जे काही रूट्स आहेत किंवा त्याच्या आजूबाजूचे जे काही पार्ट्स आहेत त्यांच्यामध्ये सहज पाणी पोहोचतं, पण जे काही वरील पार्ट्स आहेत म्हणजे स्टेम्स आहेत, लीव्स आहेत, फ्लावर्स आहेत, तर त्यांना पाणी प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला एका मोटरची गरज पडेल या ठिकाणी प्लांट्स मध्ये. आणि ती मोटर काय असेल तर आपले हे झायलम टिश्यू. समजलं तुम्हाला रूट प्रेशर काय असतं, ते कशा पद्धतीने वॉटर कंडक्ट करतात ते. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ट्रान्सपायरेशन पूल काय असतं. खूप महत्वाचं कॉन्सेप्ट आहे ट्रान्सपायरेशन पूल. हा शब्द तुम्हाला सातत्याने येणार आहे पुढे सुद्धा. तर या ठिकाणी बघा, तर जे काही लीव्स आहेत, जे काही पान आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा सेल्स आहेत. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल्स. मग आता फरक एवढाच असेल की जे काही सेलचे टाइप्स आहेत ते मात्र वेगळे असतील, स्ट्रक्चर वेगळे असतील, अँड ॲज वेल ॲज देअर फंक्शन विल बी चेंज. त्यांचे फंक्शन सुद्धा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम नुसार चेंज होणार आहे. मग बघा, या ठिकाणी प्लांट्स गिव्ह, आता ट्रान्सपायरेशन पूल काय हे आपण समजून घेतोय, लक्ष द्या. Plants give out water in the form of vapor through the stomata on their leaves. जे काही पानं असतात, आता समजा हे पान आहे, आपण त्याला उलटं केलं तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला छोटे 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 असे छिद्र असतात आणि त्या छिद्रांमध्ये अशा रचना असतात ज्यांना आपण स्टोमॅटा म्हणतो. ओके, अशा रचना असतात, यांना आपण काय म्हणतो. सो दिस इज ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, स्टोमॅटा. मग हा जो काही स्टोमॅटा आहे तर याच्याद्वारे काय होतं, वेपरच्या फॉर्म मध्ये जे काही वॉटर आहे तर ते निघून जातं.
Two cells called guard cells are present around the stomata. These cells control the opening and closing of stomata. हे जे काही सेल्स आहेत तर त्यांच्याकडे ओपनिंग असते आणि क्लोजिंग सुद्धा असते. आता इथे तुम्हाला गार्ड सेल्स दिसतात तर हेच गार्ड सेल्स काय करतात, स्टोमॅटा ओपन करतात आणि स्टोमॅटा क्लोज सुद्धा करण्याचं काम करतात. गार्ड सेल्स नाव हे त्याच्यामुळेच त्यांना दिलं असावं, कारण त्यांचं फंक्शन काय, गार्डिंग करणं. एकतर ते ओपन ही होतात आणि क्लोजिंग सुद्धा करतात. मग ट्रान्सपायरेशन काय होतं तर या स्टोमॅटाद्वारे ऑफर होतं. वॉटर इज रिलीज्ड into the atmosphere by leaves through the process of evaporation. जे काही वॉटर आहे ते ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केलं जातं. कशाच्या मदतीने, लीव्सच्या मदतीने, इव्हॅपोरेशन या प्रोसेसद्वारे. As a result, water level in the epidermal layer of the leaf decreases. मग याचा परिणाम म्हणून काय होतं तर लीफ मधला जो काही इपिडर्मल लेयर आहे म्हणजे आउटर मोस्ट लेयर आहे त्याचं वॉटर लेवल डिक्रीज होतं. मग वॉटर काय केलं जातं झायलमद्वारे परत लीव्स कडे आणलं जातं आणि जे काही कॉम्पेन्सेट आहे वॉटर लॉस ते भरून निघतं. देन आफ्टर दॅट ट्रान्सपायरेशन हेल्प्स इन ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड डिस्ट्रीब्युशन टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट, whereas root pressure performs the important role of pushing the water up during the night time. आता जे काही ट्रान्सपरेशन आहे ते ऍब्सॉर्प्शन करतं वॉटरचं, मिनरल्सचं आणि त्याचं ओव्हरऑल जे काही ऑल पार्ट्स आहेत तर त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं सुद्धा काम करतं. आणि रूट प्रेशर हे महत्वाची भूमिका बजावतं. कधी, जेव्हा आपण रात्रीच्या वेळेला जे काही ट्रान्सपायरेशन होत नाही. आता ट्रान्सपायरेशन होण्यासाठी सनलाईटची गरज असते, कारण इव्हॅपोरेशन ज्या वेळेला हीट असते, ज्या वेळेला सनलाईट असते त्या वेळेलाच होतं. मग रात्रीच्या वेळेला हीट अवेलेबल आहे का, नाही. मग त्या वेळेला कोण काम करतं ट्रान्सपायरेशन साठी तर त्या वेळेला किंवा मग कंडक्शन साठी कोण मदत करतं तर रूट प्रेशर मदत करतं. म्हणजे एक इनॅक्टिव्हेट होतो आणि दुसरा ऍक्टिव्हेट होतो. आता या ठिकाणी डू यू नो या संदर्भाखाली आपल्याला माहिती दिली. द ओक ट्री रिलीज अबाउट 1,51,000 liters of water into the air by the process of transpiration in 1 year, whereas maize crop in an area of 1 acre gives about 11,400 to 15,100 liters of water per day. ओक नावाचा एक वनस्पती आहे तर तो काय करतो तर तो ट्रान्सपायरेशन प्रोसेसद्वारे जवळपास एका वर्षामध्ये 1,51,000 एवढं लिटर पाणी ट्रान्सपायरेशनद्वारे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये सोडतो. आणि त्याचबरोबर मकाचं पीक माहिती आहे तुम्हाला, तर एका एकर मध्ये जर मका असतील तर त्या जवळपास प्रत्येक दिवसाला 11,400 ते 15,100 लिटर पाण्याचं ट्रान्सपायरेशन करतात ऍटमॉस्फिअर मध्ये. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, बट दिस इज अ ट्रू फॅक्ट. हे खरंच सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि खरा फॅक्ट आहे. त्यानंतर बघा, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट्स. आता पाण्याचं कंडक्शन कशा पद्धतीने होतं, ते कशा पद्धतीने वर्कआउट होतं हे आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतले, जाणून घेतले. मग आता आपण आपली पाण्याची गरज भागवली, मग पाणी पिऊन तर आपण जगू शकत नाही. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नीड्स वॉटर ॲज वेल एज फूड. त्यांना पाण्याची तर गरज आहेच हो, पण त्याचबरोबर अन्नाचीही गरज आहेच की. मग आता वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज आहे. मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन ते कशा पद्धतीने करतात बघा. The food produced in leaves is transported to each cell in the plant body. आता leaves मध्ये अन्न आपण प्रोड्यूस करतो, मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन प्लांट बॉडी मधला प्रत्येक सेलला होतं. ते कसं होतं बघा. Excess food except ammonia, amino acid is stored in roots, fruits and seeds. This process is called translocation of materials. Water transportation म्हणजे काय, ट्रान्सपायरेशन. आणि फूड ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ट्रान्सलोकेशन. तर जे काही फूड आहे ते प्रत्येक सेलला दिलं जातं प्लांटच्या. फक्त काय एक्सेस फूड असेल त्यामध्ये अमायनो ऍसिड असतील तर ते मात्र रूट्स मध्ये, फ्रुट्स मध्ये आणि सीड्स मध्ये स्टोर केले जातात आणि याच प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. इट इज कॅरीड आउट इन बोथ द अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन्स बाय द फ्लोएम. तर ही प्रक्रिया फ्लोएमच्या वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला दोन्ही दिशांना करता येते.
Translocation of materials is not a simple physical process. It requires energy. ट्रान्सलोकेशन करणं ही खरं तर साधी सरळ प्रक्रिया नाही. ट्रान्सपॅरेशन करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जीची गरज लागली नाही, बट ट्रान्सलोकेशन करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एनर्जीची गरज लागते. दिस एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम एटीपी. ही जी काही एनर्जी आहे ती आपण एटीपी पासून मिळवतो. आता एटीपी काय असतात तर आपल्या बॉडीची करन्सी. Whenever food material like sucrose is transported towards a part of plant via the phloem with the help of ATP, the water concentration decrease in that part. आता समजा आपण सुक्रोजला ट्रान्सपोर्ट केलं कुठे, प्लांटच्या फ्लोएम कडे एटीपीच्या मदतीने, तर जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे त्या पार्टचं ते कमी होतं. ॲज अ रिझल्ट वॉटर एंटर्स द सेल बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. आणि याचाच परिणाम म्हणून काय होतं तर डिफ्युजन या प्रोसेसद्वारे जे काही वॉटर आहे ते सेलच्या आतमध्ये जातात. तर डिफ्युजन काय बघा, ऑस्मोसिस आणि डिफ्युजन ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. डिफ्युजन ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये वॉटर लेवल जर कमी झाली तर त्या ठिकाणी ती वॉटर लेवल इक्वल करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी ही प्रोसेस असते. द प्रेशर ऑन द सेल वॉल इन्क्रीजेस ड्यू टू द इन्क्रीज इन सेल्युलर कॉन्टेंट्स. आता सेल मध्ये काय झालं, वॉटर आलं, कारण आणि त्या वॉटर मध्ये वेगवेगळे कॉन्टेंट्स असतात, सेल्युलर कॉन्टेंट्स असतात, आणि ते सेल्युलर कॉन्टेंट्स इन्क्रीज होतात आणि त्याच्यामुळेच त्या प्लांटच्या सेलवरती एक प्रेशर निर्माण होतो. ड्यू टू इन्क्रीज प्रेशर फूड इज पुश्ड इनटू द नेबरिंग सेल्स वेअर द प्रेशर इज लो. आणि प्रेशर वाढल्यामुळे जो काही फूड आहे तो पुश केला जातो आजूबाजूच्या सेल्स मध्ये ज्या ठिकाणी प्रेशर खूप कमी आहे. This process helps the phloem to transport the materials as per the need of the plant. तर या प्रोसेस मुळे जो काही फ्लोएम आहे तो ट्रान्सपोर्ट करतो कशाची, मटेरियल्सची, ज्या पद्धतीने प्लांटला गरज आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा भूक लागली तेव्हा आपण खातो, तशाच पद्धतीने प्लांटला जेव्हा जेव्हा गरज असेल त्या त्या वेळेला ही प्रोसेस त्याला मदत करते, त्याला हवे ते मटेरियल्स मिळवून देण्यासाठी. ड्युरिंग फ्लावरिंग सीझन the sugar stored in roots or stem is transported towards the floral buds to make them open and blossom. तर ज्या वेळेला फुलांचा बहार असतो त्या वेळेला रूट मध्ये स्टोअर करण्यात आलेले जे काही वेगवेगळे पार्टिकल्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण रूट मध्ये अमायनो ऍसिड स्टोअर केला होता, तर ते कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो तर ते बर्ड कडे ट्रान्सपोर्ट केला जातो. का, कारण ते ओपन व्हावेत, ते खुलावेत, ते बहरावेत यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होता, पण आपण त्यांना इझी वेने अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला. सिंपल प्रोसेसेस होत्या, म्हणजे आपण आपल्यामध्ये आणि प्लांट्स मध्ये कोणते कोणते प्रोसेसेस होतात अन्नाची गरज भागवण्यासाठी हे कंपॅरेटिव्हली पाहिलं, ज्यामुळे तुमच्या लक्षात राहील की प्लांट्स मध्ये नेमके बदल काय होतात. सुरुवातीला आपण ट्रान्सपोर्टेशन काय असतं हे समजून घेतलं आजच्या भागामध्ये. त्यानंतर मग आता आपण ट्रान्सपॅरेशन समजून घेतल्यानंतर वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन कशा पद्धतीने होतं, ट्रान्सपॅरेशन टूल काय आहे, त्याचबरोबर त्यानंतर आपण इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेतला, आणि त्यानंतर मग आपण पुढचं कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन होतं, ट्रान्सलोकेशन काय, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या कॉन्सेप्ट, स्टोमॅटा काय असतात, गार्ड सेल्स काय असतात, ते कुठे असतात, त्याचबरोबर एटीपी काय, अशा छोट्या छोट्या कॉन्सेप्ट सुद्धा आपण या ठिकाणी क्लिअर केल्या आहेत. आय होप तुम्हाला जो काही भाग असेल तो व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला या 15 चॅप्टरचा जो काही पार्ट फर्स्ट होता तो संपतो. या ओव्हरऑल पार्ट मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, काही डाउट्स असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर अशाच पद्धतीने आपले जे काही लाईव्ह क्लासेस आहेत तर ते अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता लवकरच भेटू आपण या चॅप्टरच्या सेकंड पार्ट मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.